बीजेपीला पाठिंबा दिला होता, बीजेपीला पाठिंबा दिला होता देशाच्या सर्व राज्यामध्ये. लक्षद्वीपमध्ये फक्त आमचा पक्ष नाही. लक्षद्वीप सोडलं तर बाकीच्या सर्व केंद्रशासित प्रदेश असतील किंवा सगळी राज्य असतील, साऊथ इंडिया असतील, नॉर्थ इंडिया असेल, नॉर्थ ईस्ट असेल, सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये अत्यंत चांगला सहभाग घेतलेला आहे. दलित मतदार जे आहे या दलित मतदारांना एनडीएच्या बाजूला वळवण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूला वळवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 जागा जी आहे त्या 35 ते 40 जागा आमच्या निवडून येतील. महाराष्ट्राचा एक्झिट पोलचा जो रिपोर्ट आहे तो तेवढा आमच्यासाठी तेवढा चांगला नाही आहे. परंतु आपल्याला माहीत आहे की मागच्या वेळेला राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि इतर 2 राज्याच्या निवडणुका होत्या. त्यावेळेला मध्य प्रदेशमध्ये बीजेपीचं सरकार येणार नाही, एनडीएचं सरकार येणार नाही, छत्तीसगडमध्ये येणार नाही अशा पद्धतीचे रिपोर्ट होते. मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ 163 जागा ज्या आहे त्या बीजेपीने निवडून आणल्या. आणि त्या ठिकाणी एक प्रचंड अशा पद्धतीचं जे आहे ते एनडीएला बीजेपीला त्या ठिकाणी मिळालं.